सो हॅलो मूवी लवर्स, वेलकम बॅक टू संतोष फ्लिक्स. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सुपर गर्लचा. ये क्या बात करता है यार. काय सुपर गर्लचा? नाही सॉरी, चुकी झाली. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सुपर गर्ल या मूवीच्या ट्रेलरचा. मला तर लय भारी वाटलं होतं की जेव्हा यांनी सुपर गर्लसाठी आपल्या प्रिय सिडनी सुनीला कास्ट केले ते. कब हो गया ये? कब हुआ कब? काय सिडनी सुनी नाही ही एडिटर. फोटो लाव बरं दोघीचे. बघा यार, दोघी सेमच तर दिसतात. अरे गॉड, 19-20 का ही तो फरक है बस. सुपर गर्लच्या रोलसाठी कास्ट केलेला आहे मिली अल्कॉकला. आणि आपण मिलीला कुठं बघितलंय? ठीक आहे, मी एक हिंट देतो. येस, हाऊस ऑफ ड्रॅगनमध्ये. हाऊस ऑफ ड्रॅगनमध्ये आपण मिली अल्कॉकला रनिरा टार्गेट यांच्या रोलमध्ये बघितलंय. त्यावेळेस ती लहान होती. एवढ्या लवकर मोठी झाली. कधी आलता पहिला सीझन हाऊस ऑफ ड्रॅगनचा? 2022 मध्ये. इथं आपला मार्चस कसं तरी संपला. या मूवीमध्ये आपले खालड्रोगो पण आहेत. आणि खालड्रोगो माहीत नाहीत तुम्हाला? ठीक आहे, जेसन मोमोआ हे माहीत नाहीत. अरे ॲक्वामॅन आपले ते पण आहे त्या मूवीमध्ये. फक्त त्यांचा या मूवीमध्ये दुसरा रोल आहे, ते मध्ये लोबोचा. आता हे लोबो कोण आहे मला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की लोबो कोण आहे ते. आणि बाकी जाऊ द्या, आले अवघड नाव आहेत बाकीच्या याचे. ठीक आहे, आपण डायरेक्ट बघू आता की ट्रेलर कसं आहे. ओके देन, बघू आपण सुपर गर्लचा ट्रेलर कसं आहे ते. आणि एक स्पेशल नोट की हेडफोन घाला, कारण सुपर गर्लला हेडफोन घालूनच बघायत मजा येईल आपल्याला. तर ओके, 3, 2, 1 लेट्स स्टार्ट. ए कारा, मैं बस ये जानना चाहता था कि तुम्हारा वापस आने का प्लान क्या है. मुझे डर हे है आपला अगर तुम सुपरमॅनचा ऐसी आवाज आहे. दुनिया में फिरती रही तो तुम अपनी पहचान यहाँ नहीं बना पाओगे. हा, ते सुपरमॅनचं कुत्र. ना घर होगा और ना कोई लोग. तुमने सही कहा क्लार्क. लोग तो नहीं है. लोक नाहीत. ओके, हे आय थिंक क्रिप्टॉनचं सीन आहे, ज्यावेळेस क्रिप्टॉन पूर्ण तबाह होत होतं. चलो, क्रिप्टो और मुझे एक दूसरे का सहारा तो है. लगा कुत्र्याचं नाव क्रिप्टो आहे बाय द वे. किस्मत अच्छी है, पर किस्मत को तो पलटने की आदत सी है. किस्मत. इसका कोई इलाज है? इसका इलाज ब्रिगेंस के डाकुओं के पास है. ओके, क्रिप्टोला काहीतरी होतंय. तुम मुझे छोड़कर नहीं जा सकते. क्रेग गिलेस्पी द्वारा निर्देशित वो येलो हिल्स का क्रिम है जिसने मेरे मासूम परिवार की जान ली. जो कह रही हूँ वही करना. बस मरना मत. शुरुआत देख के लग रहा है अंत बहुत बुरा होगा तुम लोगों का. रुको यार, खोपड़ी दुखानी. हा, ॲक्वामॅन. हा सॉरी, लोबो. कुणाच तरी फ्युनरल अटेंड करायली. पहचान ब्रह्मांड में. बदला तुम्हारे दर्द को कम नहीं करेगा. लोबोची गाडी ती. रोते हुए ये आंखें हसीन लगती हैं, दर्द से भरी हुई. अरे इथं काहीतरी झालंय. हिला कोणतं तरी व्हायरस दिलंय जे क्रिप्टोला दिलं. तर तुम्हारे बिना घर घर नहीं है बडी. अरे बाबू, सुपर गर्ल तू सड़ेले दारू कड्डे वाली झल्ली है ना. चुप कर. झल्ला तो तेरी शक्ल पे लिखा है. सो तो है. सिर्फ सिनेमा घरों में. जून 26ला. ओके, हे होतं सुपर गर्लचं ट्रेलर. आणि खरं तर
ट्रेलर पूर्ण ॲक्शनवर आहे, पूर्ण ॲक्शन सीनच आहेत आणि थोडेसे स्टोरीज आपल्याला जरा अशी हिंट मिळाले. आय थिंक क्रिप्टोला काहीतरी होईल, ते जे डाकू येऊ लागले ते त्याला काहीतरी देतील इंजेक्शन वगैरे आणि त्याच्यामुळं ते 3 दिवसात मरत असेल आणि त्यालाच वाचवण्यासाठी आपली सुपर गर्ल यांच्या प्लॅनेटवर वगैरे जाईल आणि सगळं, आणि त्यामध्ये त्याला भेटायला आपला ॲक्वामॅन, लोबो. खरं तर मला आपलं जेसन मोमोआ सेमच वाटायला आहे, दर मूवीमध्ये सेमच असते ते. तरी जेसन मोमोआला बघून मला लय मजा येते. तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकीचं थोडेसे VFX खालीवरी वाटायलेत, कारण मूवीला अजून यायला टाईम आहे. जून 26ला मूवी येणार आहे आणि आता तर कुठं एप्रिलच चालू आहे. मे जून अजून आहे तर दोन महिने आहेत मूवी. तोपर्यंत हे VFX पॉलिश करतीलच. शेवटी DCU आहे जे कितवा टाईम रिपोर्ट झालं, तिसऱ्या वेळा दर 2 वर्षाला रिबूट होतच राहते. आय होप की आता रिबूट वगैरे काय होईल आणि यांनी याच प्लॅनने पुढे जावं. ठीक आहे, मला आता ट्रेलर एक वाटलं 3 स्टार देईल मी या ट्रेलरला. VFXमुळं 1/2 स्टार कापला मी फक्त याचा. तुम्हाला कसं वाटलं हे टीजर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकदा व्हिडिओ जाता लाईक करा, कॉमेंट पण करा. जर तुम्ही कॉमेंट केलं तर पुढल्या व्हिडिओमध्ये तुमचं कॉमेंट येऊ शकतं. आय डोंट नो, येऊ पण शकतं. आणि मित्रांसोबत हे टीजर पण शेअर करा आणि माझा व्हिडिओ पण शेअर करा. आणि ते जे सबस्क्राईब आहे ते सुपर गर्ल सर्कल लाल दिसायले त्याला दाबा आणि ग्रे करून टाका. आणि चला भेटूया पुढच्या मूवी रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मूवीज बघत राहा.